नमस्कार. तर आज आहे बघा भावाचा उपवास. तर आज आमच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी वारुळाला जातात बायका. ज्वारीच्या लाह्या, चण्याची डाळ, गव्हाचं पीठ, गूळ, अगरबत्ती, तेल, वात वगैरे, अजून पाणी, दूध असं घेऊन जातात वारुळाला. तर इथे काय वारुळ नाही आहे शहरामध्ये. गावी होतो तेव्हा मी जायचे. आता इथे नाही, मी घरातच चित्र आणले नागनरसोबाचं. ते भिंतीला चिकटवले, त्याची पूजा केली. तर दाखवते. मला जायचं आहे दुकानावर. आज जरा घाई माझ्या घाई आहे जरा. तर बघा अशी मी पूजा केली. रांगोळी वगैरे काही काढली नाही आहे. मला झालं आहे उशीर, दुकानावर जायचं आहे. असा फोटो भिंतीला चिकटवला आहे मी. रांगोळी पण नाही, म्हटलं संध्याकाळी रात्री आल्यावर काढीन. असं देवाला पण मी लाह्या ठेवल्या ज्वारीच्या. पूजा वगैरे करून घेतली. तर चला आता मी चालले दुकानावर, कारण दुकानावरती हे गेले जरा बाहेर. अक्षय पण गेलाय, मी आणि निखिल चाललोय. आता उशीर झालाय खूप. तर चला दुकानावर जाते. तर चालले बघा दुकानावरती. पाऊस नाही आहे. निखिल चाललाय पुढे, मी चालले त्याच्या पाठीला. खूप उशीर झाला. तर आले बघा आता दुकानाजवळ. तर ते रस्त्यात दोघी जणी माहिले की रस्ता क्रॉस करत होता आणि मुलगा फुटला. याला तिला जमी टच. एकदम बिंदास्त रस्ता क्रॉस करतात. बघा निखिल दुकानाचं नाव आहे. अजून काय वाटते. हां बस. पाणी पण ठेवलेलं आहे मी, बिस्लरी, अगरबत्त्या वगैरे. लाईट लावते. पाऊस नाही लागला ना रे. छत्री एकच आणली होती, ती पण निखिलकडे. बघा लाईट लावली आता दुकानाची. तर अशा बघा अगरबत्त्या, सर्व पूजेचं सामान आहे आमच्याकडे. आता धान्य वगैरे सर्व भरून ठेवलंय. हे दगडी चक्की आणि हे घरघंटी. याच्यात गव्हाचं पीठ छान एकदम बारीक येतं. आणि ह्याच्यामध्ये ज्वारी, गहू, बाजरी, नाचणी, चटणी, ह्याच्यात खूप बारीक मस्त येतं पीठ. निखिल आता खुर्च्या ठेवते बाहेर असं बसायला. खाली आम्ही मॅट टाकले, पाय घसरतात पावसामध्ये. त्याला आता आमचं सुरुवात झाली. आता दळण काढायचं आहे आम्हाला विकण्यासाठी. गहू, तांदूळ, अजून ज्वारी, त्याचे 3 दळण आम्हाला बनवायचे. बघा चला.